CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। उत्तराखंडमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले चिखलीचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे वय 36 यांच्यावर सोमवारी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। आपल्या लाडक्या वीरसुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी चिखलीकरांचा अक्षरशः जनसागर उसळला होता। शहीद जवान हरिदास कापसे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। हजारो नागरिकांच्या साक्षीने अत्यंत शोकाकुल वातावरणात वीर जवान हरिदास कापसे पंचतत्वात विलीन झाले। उत्तराखंड येथे कर्तव्यावर असताना हवालदार हरिदास कापसे यांना वीरमरण आले। त्यांच्या निधनाचे वृत्त चिखलीत पोहोचताच शहरासह परिसरावर शोककळा पसरली होती। देशसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या आपल्या भूमिपुत्राचे पार्थिव चिखलीत येणार असल्याने सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले होते। मेहकर फाट्यापासून मोटारसायकल रॅलीवीर जवान हरिदास कापसे यांचे पार्थिव मेहकर फाटा परिसरात पोहोचल्यानंतर युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने मोटारसायकल रॅली काढत पार्थिव चिखली शहरातील दांडगे लेआउट येथील त्यांच्या निवासस्थानी आणले। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी आपल्या वीर जवानाला साश्रू नयनांनी अभिवादन केले। दांडगे लेआउटमधील निवासस्थानी कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली। अंतिम यात्रा सिद्ध सायन्स चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बसस्थानक मार्गे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचली। रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक। अंत्ययात्रेच्या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारो चिखलीकर आपल्या वीर सुपुत्राच्या अंतिम दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते। अनेकांच्या हातात तिरंगा होता। हरिदास कापसे अमर रहे आणि भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण देशभक्तिमय झाले होते। मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात आपल्या जवानाला गमावल्याचे दुःख स्पष्ट दिसत होते। तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार्थिव पोहोचताच वातावरण अधिकच भावूक झाले। हजारो नागरिकांनी अंतिम दर्शन घेत पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, शेलसूर सरपंच विजय धनगर, ऋषी जाधव, नप उपाध्यक्षा वैशाली खेडेकर, पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार गोपाल तुपकर, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन डॉक्टर रुपाली सारोडे, तहसीलदार विजय सौडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, कर्नल सुहास जतकर, नप अधिकारी अर्जुनराव इंगळे, रामेश्वर सोळंकी, ज्ञानेश्वर ठेंग, डॉक्टर बोर्डे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवान हरिदास कापसे यांना मानवंदना दिली। दरम्यान प्रशासन, पोलीस विभाग तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनीही पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, बाजार समिती सभापती समाधान सुपेकर, डॉक्टर ज्योती खेडेकर, कुणाल गायकवाड, मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खाडे, ठाणेदार भूषण गावंडे, कर्नल सुहास जगताप यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपूर्ण अंत्यविधी शासकीय इतमामात पार पडला। सैन्य दलाच्या जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने वीर जवानाला अंतिम मानवंदना दिली। यावेळी हवेत 5 फैरी झाडून हवालदार हरिदास कापसे यांना सलामी देण्यात आली। बंदुकीच्या फैरींचा आवाज होताच काही क्षण संपूर्ण मैदान स्तब्ध झाले। त्यानंतर वीर जवानाच्या पार्थिवावर असलेला राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक कापसे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला। हा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या काळजाला चटका लावणारा ठरला। ज्या तिरंग्याच्या सन्मानासाठी हरिदास कापसे यांनी आपले आयुष्य देशसेवेला वाहिले, तोच तिरंगा त्यांच्या कुटुंबियांच्या हातात सुपूर्द होताना अनेकांना अश्रू अनावर झाले। शहीद जवान अमर रहीच्या घोषणात अखेरचा निरोप। अंत्यसंस्काराचा क्षण जवळ येताच संपूर्ण मैदानात शोकाकुल वातावरण निर्माण झाले। एका बाजूला कुटुंबियांचा आक्रोश, दुसरीकडे हजारो नागरिकांच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्याचवेळी भारत माता की जय, शहीद जवान हरिदास कापसे अमर रहेच्या गगनभेदी घोषणा अशा अत्यंत भावनिक वातावरणात वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला। चिखलीच्या मातीत जन्मलेला एक वीर सुपुत्र आज पंचतत्वात विलीन झाला। मात्र देशसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे बलिदान चिखलीकरांच्या स्मरणात कायम राहणार आहे। हरिदास कापसे यांचे नाव आता चिखलीच्या इतिहासात देशासाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च त्याग करणारा वीर सुपुत्र म्हणून कायमचे कोरले गेले आहे।
वीर जवानाची अंतिम यात्रा शहरातून जात असताना अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून रस्त्याच्या कडेला थांबले. दुकानदार, व्यापारी, युवक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी साश्रू नयनांनी आपल्या भूमिपुत्राला अखेरचा सलाम केला. हजारोंच्या गर्दीत एकच भावना होती: हरिदास कापसे अमर रहे. देशासाठी दिलेले बलिदान पुढील पिढ्यांच्या स्मरणात कायम राहणार. शहीद जवान हवालदार हरिदास मधुकर कापसे यांच्या बलिदानाची स्मृती चिरंतन जपण्यासाठी त्यांच्या मूळ गावी शेलसूर येथे विशेष व भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही आमदार श्वेता महाले पाटील यांनी दिली. शेलसूर ग्रामस्थांकडून वीरपुत्राच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आमदार महाले यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. शोकसंवेदना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की हरिदास कापसे यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान शेलसूरच नव्हे तर संपूर्ण चिखली मतदारसंघासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या शौर्याची, त्यागाची आणि देशभक्तीची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळत राहावी यासाठी शेलसूरमध्ये त्यांच्या स्मरणार्थ विशेष स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकाच्या माध्यमातून वीर जवान हरिदास कापसे यांचे देशसेवेतील योगदान आणि सर्वोच्च त्याग कायमस्वरूपी जतन केला जाणार असून शेलसूरच्या मातीत त्यांच्या शौर्याची गाथा सदैव जिवंत राहणार आहे. वीर जवान हरिदास कापसे यांना सीसीएन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. शहीद जवान स्वर्गवासी हरिदासजी मधुकर कापसे यांना अखेरचा निरोप देत आहोत. वय वर्ष अवघं 36. एवढ्या कमी वयामध्ये ते आपल्या सर्वांना सोडून त्या ठिकाणी जात आहेत. हरिदासजी यांचा जन्म हा स्वतंत्र दिनी झालेला. 15 ऑगस्ट 1989 रोजी त्यांचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच त्यांचं स्वप्न होतं की आपण आर्मीमध्ये जावं, कमांडो व्हावं. आणि आपण बघतोय की जे स्वप्न त्यांनी लहानपणी पाहिलं होतं ते स्वप्न स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या जिद्दीने त्यांनी पूर्ण केलं आणि जवळपास 15 वर्ष 7 महिने आपल्या भारत मातेची सेवा त्यांनी केली. ही सेवा करत असताना संपूर्ण भारत देशामध्ये जेव्हा कुठल्या नैसर्गिक आपत्ती येत होत्या, देशावरती कुठलंही संकट येत होतं, त्या प्रत्येक मिशनमध्ये त्यांच्यावरती एक जबाबदारी आर्मीच्या वतीने सोपवण्यात आली आणि त्यांनी सुद्धा त्या प्रत्येक जबाबदारीचं त्या ठिकाणी सोनं केलं. आपली जबाबदारी अतिशय यशस्वीपणे त्यांनी पार पाडली. भारत सरकारच्या वतीने बक्षीस म्हणून प्रत्येक मिशनमध्ये, प्रत्येक ऑपरेशनमध्ये त्यांनी जे यश मिळवलं, जे योगदान त्यांनी दिलं, त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना बक्षीससुद्धा देण्यात आलं. खरं तर एक उमदा तरुण हा देश सेवेसाठी जेव्हा स्वतःला अर्पण करतो त्यावेळेला आपल्या कुठेही जीवाची तमा बाळगता त्या ठिकाणी तो समर्पित भावनेने देशासाठी आपले योगदान देतो. परंतु दुर्दैवाने निसर्गाने 7 तारखेला साथ दिली नाही. त्यांना हृदयामध्ये थोडं दुखायला लागलं. आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झालेत. उपचार झाल्यानंतर त्यांना बरं वाटलं आणि पुन्हा ते सेवेमध्ये रुजू झाले आणि त्यानंतर लगेचच तास 2 तासांनी त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी मावळली. योगायोगाने, दुर्दैवाने त्या दिवशी त्यांच्या कन्या कुमारी वैदेही यांचा सुद्धा जन्मदिवस होता. वैदेही आमच्या चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा वैशालीताई यांच्या शाळेच्या त्या विद्यार्थिनी आणि त्या शाळेमध्ये केक कापत असताना हरिदासजी यांना व्हिडिओ कॉल केला. हरिदासजी यांनी शुभेच्छा दिल्यात आणि त्याच्यानंतर घरी मात्र संध्याकाळला जेव्हा केक कापायचा होता त्यावेळेला मात्र तो व्हिडिओ कॉल त्या ठिकाणी तसाच राहिला. कुठलंही समोरचं उत्तर त्या ठिकाणी आलं नाही आणि त्याच वेळेला हरिदासजी हे आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेले. खरं तर असं व्यक्तिमत्व जेव्हा जातं त्यावेळेला त्या परिवाराची नाही तर संपूर्ण समाजाची हानी होते. मूळचे शेलसूर निवासी
शेलसूरमधला हा परिवार पंचक्रोशीमध्ये एक आदर्शवत परिवार म्हणून ओळखलेला हा परिवार. माझी जिल्हा परिषदेची सुरुवात त्या ठिकाणी झाली. माझ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अतिशय हिरिरीने सहभाग त्यांच्या संपूर्ण परिवाराचा होता. आज ते गेल्यानंतर शेलसूरवासी सुद्धा त्या ठिकाणी त्या सर्व शेलसूरवासियांचं मन उदास झालेलं आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गावामध्ये स्मारक व्हावं, कमान व्हावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने त्या ठिकाणी येत आहे. खरं तर मोदीजींच्या मार्गदर्शनामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये आझादी का अमृत महोत्सव जेव्हा साजरा केला त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये आपण शहीद स्मारक हे ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. परंतु एक विशेष स्मारक आपण आपल्या या शेलसूर गावामध्ये स्वर्गवासी हरिदासजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या ठिकाणी घेऊयात. मी या चिखली विधानसभेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांच्या वतीने ईश्वरचरणी श्री संत भगवानदास बाबांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि हरिदासजी यांच्या परिवारांच्या पाठीशी आम्ही सगळेच जण खंबीरपणे उभे राहूत हे सुद्धा या ठिकाणी आश्वासित करते. हरिओम. CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.